तिसरा महिना चालू आहे. जवळपास 15 महिने झाले मला आणि मी पार्ट टाइम मध्ये केलेले आहे. जवळपास 10 महिने मी हा बिझनेस पार्ट टाइम केलाय आणि आता जस्ट मी फुल टाइम आहे. आज जर बघितलं गेलं तर माझं पर आठवड्याचं 18,000 प्लस इन्कम आहे मित्रांनो. प्रत्येक आठवड्याचं 18,000. मित्रांनो सांगायला एवढंच आवडतंय की बघा थोडंसं सर्च केला. मी ज्या ठिकाणी जॉब करत होतो बजाज ऑटो लिमिटेड, किती जण ओळखतात कंपनीला? बरोबर, याच्यात काही जण काम पण केलेले असतील. बघा बजाज ऑटो लिमिटेडला मी कॉन्ट्रॅक्ट बेस वरती अकाउंट सांभाळायचो. 350 लोकांचं अकाउंट सांभाळायचो मी. पेमेंट, ESI, PF, कंप्लायन्स सगळे मी पाहत होतो. पण माझ्या मित्राने जसं हा बिझनेस दिला मी त्याला 3 महिने फिरवलं. 3 महिने फिरवलं आणि फिरवत त्यानं प्रत्येक महिन्यामध्ये आल्याच्या नंतर 50,000 अबाव प्लस इन्कम ऍड करून सांगायचं आणि दाखवायचं. थोडंसं विचार केलं, मला जे 22,000 रुपये पगार होता तो सांगत एवढा महिन्याला त्याला 25,000 50,000 असं वाढ होऊन येऊ लागले. पण माझं पेमेंट तिथंच आहे. थोडंसं विचार केला आणि विचार केलं, मला जे 22,000 रुपये पगार होता मग मी काय विचार केला की बाबा आज ह्या व्यक्तीने जर आपल्याला दर महिन्याला येऊन जर असं पेमेंट वाढ करून जर दाखवत असेल तर आपण तिथल्या तिथंच आहे. थोडा विचार करून मी काय केलं, सुरुवातीला रिझल्ट घेतला घरामध्ये. रिझल्ट घेतल्याच्या नंतर माझ्या आईवर आणि मामावर रिझल्ट आला. मग त्यानंतर मी पार्ट टाइम मध्ये चालू केलं. पार्ट टाइम मध्ये चालू करत असं झालं, जोपर्यंत माझं 22,000 पगार होता तोपर्यंत मी कंपनी सोडली नाही. आणि ज्या वेळेस मला रियांश मधून 22 प्लस यायला लागले त्यावेळेस मी कंपनी रिझाईन दिली. आज फुल टाइम करतो, जवळपास 7.5 लाख रुपये इन्कम आहे माझं. आज मी नांदेडचा आहे. माझा परिचय सुरुवातीलाच द्यायला पाहिजे होता, दिलं नाही. मी रमेश वाघमारे, मी प्रॉपर इथंच असायला आता वाळूजलाच राहिलाय. आज जवळपास 1 वर्ष कंप्लीट झाले. थँक्यू रियांश. Great, yes, for me.